जय गणेश. मी अपेक्षा करते की आपण सर्वजण आनंदी असाल, समाधानी असाल. मी आज माझ्या बऱ्याच क्लायंट्सच्या रिक्वेस्टमुळेच पहिल्यांदा मराठीमधून टॅरो रीडिंग करते. चला तर आपण स्टार्ट करूयात. मॅन्युअली कार्ड पिक करते मी, काढत आहे. असो 2 ऑफ पेंटाकल्सचं कार्ड आपल्याला मिळालेलं आहे. जेव्हा पण हे कार्ड रीडिंगमध्ये येतं तेव्हा असं सजेस्ट करतं की एखादा व्यक्ती कोणत्या तरी 2 गोष्टींमध्ये बराच कन्फ्यूज आहे. त्या 2 गोष्टी बॅलन्स करता येत नाही आहे त्या व्यक्तीला. सो मे बी करिअरमध्ये 2 चॉईसेस असतील, मे बी रिलेशनशिपमध्ये 2 चॉईसेस असतील, मे बी डिसिजनमध्ये 2 चॉईसेस असतील. जसे की एखाद्या व्यक्तीच्या समोर 2 स्थळं असतील आणि कोणत्या स्थळासोबत पुढे जावं, किंवा रिलेशनशिपमध्ये 2 चॉईसेस असतील की कोणत्या व्यक्तीसोबत पुढे जावं याचा त्याला डिसिजन घेता येत नसेल. सेकंडली बिझनेस करावा की जॉब करावा याही गोष्टीमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल. तिसरी गोष्ट बॅलन्स कोणतीच गोष्ट होत नाहीये हेही कार्ड हे डिनोट करतं. सो इट्स ऑल अबाउट कन्फ्युजन. सो माझं एकच सजेशन असेल, जेव्हा पण आपल्याला कन्फ्युजन होतं तर ज्या 2 गोष्टींबद्दल कन्फ्युजन होतं त्या 2 गोष्टी लिहून काढाव्यात. तुम्हाला तुमचं आन्सर मिळून जाईल की पहिल्यांदा तर फर्स्ट प्रायोरिटी जी गोष्ट तुम्हाला टॉप मोस्ट आहे, तुमच्यासाठी प्रायोरिटीवर आहे ती लिहायची आहे. ती का प्रायोरिटीवर आहे ती लिहायची आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे. दुसरी सेकंड मोस्ट प्रायोरिटीवर जी गोष्ट असेल ती लिहायची आहे. ती का सेकंड नंबरला आहे ती लिहायची आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जाईल. कन्फ्युजन दूर व्हायला मदत होईल. थँक्यू.